तिकडे पहिला मग इकडे घ्या तिकडे पहिला कर माझं मग इकडे आम्हाला लावली सर्वांना नमस्कार. माझं नाव विनायक सोनलकर. दुय्यम निबंधक 2022ला सिलेक्शन झालंय. आता जास्त काय मी काय भाषण कुठे केलेलं नाही, जेवढं काय सांगतो तेवढं की एक लिमिट तोडून अभ्यास करा. जे रेग्युलर करताय ते करू नका. म्हणजे एक मेजॉरिटी लोक काय असतात की 56 कट ऑफ लागलं तर 50 ते 56च्या रेंजमध्ये भरपूर असतात. त्यात आपल्याला राहायचं नाही. एक 62 65 ह्या रेंजमध्ये स्कोर गेला पाहिजे. 2021ला 46 माझं हे होतं, प्रीला मार्क होते त्यावेळी 46.50 कट ऑफ होता. म्हणलं काठावर राहायचं नाही. मग डायरेक्ट 2022ला मग डायरेक्ट मला 65 होतं, सगळ्याला क्वालिफाय झालो. बिंदास्त मेन्स अभ्यास करतोय ते मी. नाहीतर काठावर राहिलं की कशाला मी क्वालिफाय होते कशाला नाही, मग पूर्ण अभ्यास होत नाही. आणि क्लासेस करा. क्लासेसचा विषय काय होतोय, कुणाचंही करा, फक्त सिलेक्शन करताना महत्त्वाचं आहे. कारण आपण आपला म्हणजे महत्त्वाचा वेळ देणार असतो. आणि ही जी असते 20 ते 30 एज हे कलरफुल युथ असते. म्हणजे इथं जर टाइमपास केला तर 30 नंतर मग त्याची फळं भोगायला लागतं. म्हणून ह्या पिरियडमध्ये प्रॉपर 7-8 तास आपण त्यात इन्व्हेस्ट करत असतोय. तर मग ते टीचर निवडताना ती तुमची चॉईस आहे की ते कितपत म्हणजे पेपर ओरिएंटेड असलं पाहिजे. आणि मेन बेस काय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यावर तुमचा पूर्ण होल्ड असला पाहिजे. आता मी इंग्लिशचं सांगतोय, म्हणजे मी हाताने क्वेश्चन लिहिलते. म्हणजे हायस होईत वरचं वाक्य माहीत असून सुद्धा लिहायचं की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. तर त्यानं काय होतं, एक नजर तयार होते. आणि इलिमिनेशन प्रोसेस ही डेव्हलप झाली पाहिजे. त्याशिवाय 60 मिनिटात 100 क्वेश्चन टॅकल होत नाहीत. आता राज्यसेवेचं काय मी सांगत नाही, कंबाईनचं तेवढं सांगू शकतो. बाकी तुम्हाला इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीच्या चांगल्या नोट्स आहेत, जिओग्राफी पण आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रवीण मुर्दे, कवठे मंकाळ. मी 2004ला भरती होऊन 21ला रिटायर झालो. थोडं 2-3 वर्ष होल्ड केलेलं. मी 2024 साली मी अभ्यासाला सुरुवात केली. सरांच्याकडे येऊन सरांचं गायडन्स घेतलं. त्यानुसार मी अभ्यास करत गेलो. क्लास प्लस लायब्ररी करायचं. अपडाऊन करून, अपडाऊन म्हणजे लोकलचं असल्यामुळं मी अपडाऊन घरातून सकाळी मुलांना सोडून 9:30ला यायचं, परत क्लास करायचं, परत लायब्ररी, असं करत 1.5 वर्षामध्ये माझं सिलेक्शन झालं. 2024च्या एक्झाममध्ये 25ला दिलेली, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्याचं श्रेय सगळ्या सरांना देतो मी. कारण गायडन्स महत्त्वाचं असते. गायडन्स शेवट तुम्हाला गाडीला ड्रायव्हर चांगला पाहिजे म्हणतात ना, ते आहे. तर तुमच्या अभ्यास करण्यासाठी 3 गोष्टीचं तुम्हाला हे पाहिजे की तुमचं टार्गेट पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, टार्गेट म्हणजे तुम्हाला MPSC करायचं आहे, पोलीस करायचं आहे, त्यानुसार हे केलं पाहिजे, टार्गेट घेतलं पाहिजे. 2 नंबर म्हणजे कन्सिस्टंट पाहिजे, सातत्य. सरांच्या जे छत्रपती अभ्यासिका व क्लासेसवरती खाली लिहिलं आहे, सातत्य जिद्द चिकाटी. त्याच्यात जे सातत्य ते महत्वाचं आहे. सातत्य असल्याशिवाय, कारण एक्झाम आली त्यावेळेला करणं ते योग्य नाही वाटत मला. कारण एक्झामच्या आधी तुमचं किती तयारी, त्याच्यानुसार ते पुढचं भविष्य तुमचं असतंय. परत 3 नंबर म्हणजे गायडन्स पाहिजे, जे सरांचा गायडन्स. आणि प्लस तुम्ही जे एक ऐकलं असेल की जे श्रीमंत माणसं काय करतात ते तुम्ही करा, तसं त्यापैकी एक आहे जे टॉपर काय करतात ते काय करतात ते तुम्ही अभ्यास करा. प्लस सरांचा गायडन्स मिळेल. टॉपर म्हणजे काय करतात, म्हणजे कसा अभ्यास करायचा, कुठलं गायडन्स घ्यायचं, कुठलं रेफरन्स बुक्स वापरायचे, कोण MPSC करणार आहे, कोण सरळ सेवा करणार आहे, कोण पोलीस भरती होणार आहे, सगळ्यांसाठी ते महत्वाचं आहे. तुम्ही काय करताय त्याच्यावर पुढचं भविष्य आहे. आणि बाकी तुमच्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा मी देतो. आणि काय कुणाला लायब्ररीमध्ये वगैरे कुणाला काय उलटं बोललं असेल तर मला माफी मागतो मी तुमची.
एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. मी प्रमोद जगताप, करोलिट्टी. माझं आता मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झाले. मी 2024 नोव्हेंबरमध्ये फर्स्टला मी पेन्शन आलो. पेन्शन आल्यानंतर एक 4 दिवसात मी सरांना आशिष जगतापच्या ह्याच्यातून सपोर्टमधनं भेटलो सरांना. मला सरांनी सांगितलं त्यांचं म्हणजे त्यांनी मला भरपूर काय गाईड केलं, सांगितलं असं नव्हतं असं होते. कारण का मी 22 वर्ष सर्व्हिस केली. 22 वर्षानंतर माझा काळ लय मोठा होता आणि मला काहीच म्हणजे यातल्या बाहेरच्या शिबिरमधल्या दुनियाचं काही माहीत नव्हतं. अशीच भेटलो सरांना भेटलो. सरांनी सांगितलं गॅप जादा आहे, थोडंसं कष्ट करावं लागेल, थोडा मेहनत घ्यावं लागेल. तर कधी कधी मध्ये पण फ्यूज उडवत होते माझी, पण कधी कधी डॅमेज होत होते. सर म्हणायचे नाही थांबा काय नाही होत, थोडं सातत्य ठेवायला लागेल. थोडे दिवस गेलो. माझी ॲक्च्युली तुम्हाला आता तुम्ही हसीला 10 मार्क पडत होते मला टेस्टला. किती 10. तुम्ही म्हणून समजू नका की कोणाच म्हणजे असं मोरा डाऊन करून घ्यायचं नाही की मला 5 मार्क पडते 10 मार्क पडते. 10 पडली. त्यानंतर मी थोडे दिवस आणि थोडं सातत्य ठेवलं. त्यानंतर 15वर आलो, 20वर आलो, थोडं 25, 30, 40वर आलो. त्यानंतर मी विचार केला नाही हा आपला कुठंतरी हाय टिकावं लागतोय, अभ्यास करायला लागतोय, त्यावेळेला कुठंतरी होते. माझं पहिलं मत होतं की ह्या वर्षी नुसतं आपण येडा घालून यायचं मुंबईला, असंच होतं माझं. परंतु नाही म्हटलं आता 40वर आले, कुठंतरी आले तर सरांना पुन्हा आणि भेटलो. तर कधी कधी असं भीती वाटायची. सर म्हणायचे नाही बोलवून घ्यायचे सर कधी कधी, तुम्ही का नाराज असताय का असं हे होत आहे. एवढं सर लय अभ्यास आहे म्हटलं, ही काय वटणं झाली मला म्हटलं. सर म्हणायचे नाही ठेवा. पण त्यानंतर आता तुम्ही माझं जर म्हणजे ऍक्च्युली म्हणजे अभ्यासाचा दिनक्रम सांगितला तर तुम्ही म्हणणार ते काय होते माहिती आहे का, त्या अगरबत्तीच्या उजेडावर अभ्यास केला असं म्हणशीला. ठीक आहे. कारण का मी सरांना माहिती आहे की मी ऍक्च्युली मी घरी एकटा आहे. माझे पप्पा एक्सपायर झाले त्यामुळे मी पेन्शन आलोय. घरी माझा भरपूर म्हणजे मागे कामाचा लोड जास्त होता. त्यामुळे मी सकाळी उठून जनावरांची वैरण बिरण काढून सगळं शेतातलं सगळं येडा मारून सगळं करून मी 8, 8:15 लायब्ररीला पोहोचायचं. हा माझा एम असायचा. आणि फॅमिली म्हणायचं 2 चपात्या कसल्याही परिस्थितीत मला बनवून द्यायचे जे तू 7 वाजता पण तयार पाहिजे. ज्या दिवशी नसेल त्या दिवशी मी बिना डब्बा घेता यायचं. तर सरांना दररोज मी भेटायचं. बरोबर सर म्हणा आला का, मग सर आलोच म्हणले मी. तर त्यापासून मी 11 वाजता जोपर्यंत आपला क्लास असतोय तोपर्यंत मी कंटिन्यू अभ्यास करत बसायचं. क्लासला बरोबर या 5 मिनिटं या 6 मिनिटं पहिली यायचं, क्लास करायचा. क्लास केल्यानंतर जायचं, पुन्हा 1 तासभर अभ्यास करायचा. त्यानंतर जेवण करायचं डब्बा घेऊन. आजपर्यंत पावच्या रोट्या तोडल्या तिथं. घरच्या रोट्या पण आम्हाला इथं क्लासमध्ये तोडायला लागल्या. 2 वर्ष वरी 1.5 वर्ष पण आम्हाला डब्बा घेऊनच यावं लागलं. आणि कंटिन्यू मी डब्याला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी बघितलं असेल, कंटिन्यू मी दुपारचं जेवण करून पुन्हा बसायचं. पुन्हा 5, 5:30, 6ला इथनं जायचं. त्यानंतर पुन्हा आपलं हाय ते दिनक्रम सकाळचे राहिलेले काम सगळं आवरायचं. 7:30ला 7:45ला ग्राउंडवर जायचं. आहेत निखिल आहे, सौरभ आहे, आदित्य आहे, सगळे आहेत माझ्याबरोबरची मुलं आहेत. तिथून ती ग्राउंडला जायचं, रस्त्यावर प्रॅक्टिस करायचं. एक पडक रान आहे त्याला आम्ही गवत बिवत काढून बिडून सगळं ग्राउंड बनवलं होतं. आणि त्यानंतर तिथं गोळा आमचा ही प्रॅक्टिस चालायचं. 7:45, 8 वाजता आम्ही तिथं प्रॅक्टिस करायचं. त्यानंतर जायचं, आंघोळ वगैरे करायची, शांत राहत 10 मिनिटं बसायचं. त्यानंतर जेवण करायचं. त्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसायचं. मी 11, 11:30, 12 वाजता बसायचं अभ्यासाला. कारण का सांगण्याचा उद्देश हाच आहे की माझं जी कॅचिंग पॉवर आहे आणि दुसरी जी कॅचिंग पॉवर आहे त्याच्याशी आपण मिळतो जो तर राहायचं नाही. कारण कोण हुशार असते कोण ही असते. कारण मी माझी मला माहित होतं की माझी कॅचिंग पॉवर किती आहे, मला किती अभ्यास करावा लागेल. तर मला वाटत होतं की आपण भरपूर काय, आता मला एकदा वाचलं तर ध्यानात राहत नाही, कमीत कमी 3-4 वेळा तर वाचलं पाहिजे, त्याला सारखं सराव करायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला होत असेल. तर कमीत कमी संध्याकाळचं माझा गणित बुद्धिमत्ता असायचा. तर एक प्रकरण सोडवलं शेवट मी ऍक्च्युली मला झोप येत नव्हती. आणि सकाळी आणि उठून एकदा तुम्ही शेड्यूलमध्ये आला, त्या शेड्यूलमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक ती दिनक्रम चालू झाला ना, ते ऑटोमॅटिक तुम्हाला ही होईल. ऑटोमॅटिक शरीर तिकडे नेते, आपल्या वळवून येते. मला कोणाचं जावळ, कोणाचं बारसं, कोणाची माती हे सगळं पाक सोडून दिलं तुम्ही. कोणा पाहुण्या पैसे जात नव्हतं मी. कारण का लग्नाला इथं असलं तर तांदूळ किती बघायचं, पहिलं 10 मिनिटं जायचं, जेवायचं, तांदूळ पडले की माघारी यायचं, लायब्ररीला बसायचं पुन्हा येऊन. एवढ्यापर्यंत मी स्ट्रगल केला. तुम्हाला जर म्हणजे काही लोकांना वाटत असेल सट्टा मारत असेल, काहीतरी सांगत असेल, सिलेक्शन झाले म्हणजे मोठं बोलत असेल. झाला 1ली 2रीला शाळेत गुरुजीने आम्हाला हातानं धरून शिकवलं. त्यानंतर 2री गुरुजी आमचे रोहित सर,
कारण माझ्या लाईफचे दुसरे गुरुजी आहेत रोहित सर, मी त्यांना कधीच विसरणार नाही लाईफपर्यंत. कारण का मी कसं आहे, संपत्तीनं ह्यानं मोठं होणं लय जरूर नसते. माणुसकी आणि प्रेम भावना, आणि आता क्लोज एवढा आलो की आता सर ते आहेच आहेत, तर माझे एवढे क्लोज मित्र आणि सर, कारण का माझ्यापेक्षा बारका असले तरी सुद्धा मी त्यांना रिस्पेक्ट, आणि तिने पण एवढी रिस्पेक्ट दिली आम्हाला की ऍक्च्युली आम्ही भरपूर जणांचा इथं सत्कार आम्हाला करायला लावला सरांनी. कधी कधी वाटायचं की आपल्याला पण मोका भेटला इथं स्टेजवर यायला मोका भेटेल का नाही कोणास ठाऊक असं वाटायचं. मी पण तुमच्यासारखाच असं बसत होतो, गरमी दिवस काढले. जो पण तुम्ही स्ट्रगल करत नाही, स्वतःचा वेळ बरोबर म्हणजे शेड्यूल लावत नाही, त्याशिवाय तुमचं काय मुश्किल आहे. ठीक आहे, तुम्ही ग्राउंडला सहसा आधी कसं आहे, श्वास सगळ्यांचा फुलतोय, सर्वांना त्रास होतोय, सर्वांचं पाय दुखतात, सगळ्यांना ऊन लागते, पाऊस लागते. ऍक्च्युली तुम्हाला खोटं सांगत नाही, जेवढा आगरलीला हिंगणगावला पाणी यायचं तर 2 दिवस पाणी यायचं, तर मी हिंगणगाव मार्गे त्यातनं गुंडोवाडी मार्गे त्या ह्याच्यावर यायचं मधनं, चिखलातनं. माझी गाडी बघितली असं तुम्ही म्हणत कुठल्या ह्याच्यात राहतो तुम्ही कोणास म्हणणार, एवढी गाडी घाण असायची, ती सुद्धा कोट घालून मी यायचं, पण लायब्ररीला सोडायचं नाही. कारण दिवसभर घरात बसलं म्हणजे काय ना काय ते किरकिर असतेच, हे आलं ते आलं, त्यामुळे अभ्यास होत नाही. त्यामुळे जेवढा वेळ काढशील लायब्ररीमध्ये तेवढा वेळ काढा. लायब्ररीमध्ये एक डिस्क होता 60 नंबर, ते पण पलीकडच्या स्पेशल ह्याच्यामध्ये होता, सरांच्या साईडला होता. तर मला लक्ष असायचं सरांचं ते वगैरे काय करतात. एक डिस्क धरला होता, सरांना म्हटलं सर हा लास्ट पण मला डिस्क पाहिजे, जोपर्यंत मी इथनं आउट होत नाही तोपर्यंत मला डिस्क तोच पाहिजे म्हटलं, आणि तिथंच बसणार म्हटलं, त्याही काय पण होऊ दे म्हटलं सरांना, मला डिस्क पाहिजे. पण माझं हेच एम होता. डिस्क एवढा भरला होता माझं नोट्स लिहून, कधी मला लाज वाटायची काय एवढं भरले, कोणतर म्हणणार हे कुठला काय एमपीसी युपीसी करायला काय म्हणणार असं एवढा डिस्क भरला होता. सरांनी पण त्याचा फोटो काढलं होतं, त्यावेळेला मला वाटलं नाही आपण करतोय सही आहे, म्हणजे चांगला आहे. जो येत नाही ते लिहित होतो. मला काहीच खरंच येत नव्हतं मला. माझा हा म्हणजे अभ्यास कंटिन्यू ठेवल्यामुळं सिलेक्शन झालं. सरांनी मला बेंचवर येऊन गणित, तर मला म्हणजे गणित तास आलाय माझ्या अंगावर काटे यायचं. अरे गणित म्हणलं अवघडच वाटायचं मला, गणित कसे सुटायचे. परंतु भरपूर मुलांना तुमच्याकडं पण अनुभव घेतला, सचिन वगैरे यांना म्हणजे सारखं विचारायचं कसा अभ्यास करायचा, कसं काय करायचं सांगा जरा, हे करायचं. तुमच्यातनं अनुभव घेऊन आम्ही इथं ह्या स्टेजला मी उभारलोय, आणि सर्वांचं म्हणजे मी आभार मानतोय. तुम्ही मला सर्वांनी सपोर्ट दिला. सरांनी मला येऊन यांच्यावर कधी कधी मी गणित सुटलं ना की असं नाराज होऊन बसायचं, सर इथनं यायचं, असं नव मेजर असं आहे, हातानं धरून शिकवले सरांनी की असं नव असं गणित असं करायचं म्हणून, येऊन इंडिव्हिज्युअल शिकवले सरांनी. तर मी सरांचं आभार आहे, आणि एवढंच बोलून मी आपलं राहुल मेजरचा परिचय तुमच्या सगळ्यांना आहेच. मागच्या वर्षी फिजिकल चालू केलं तर त्याला गॅप होता, फिजिकलच्या वेळेस फिजिकल ट्रेनर मिळत नव्हता. कारण मी लगेच सडनली तिथे गेल्यानंतर मला फिजिकलचा, कारण माझा स्वतः फिजिकलचा गॅप बऱ्याच वर्षांचा आहे. मग नवीन नेमकी एक्सरसाइज कशी असते या गोष्टींची मला कल्पना नव्हती. त्यावेळेस फक्त बाकीचे सगळे मेजर होते की आमची सकाळी उठून 5 वाजता ठरलं की दुसऱ्या दिवशी आम्ही आता उद्घाटन करायचं आणि आपण चालू करायचं. त्यावेळी मुंजावर मेजर म्हणा, जगताप मेजर, बाकीचे जेवढे सगळे होते त्यावेळी पहाटेच उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी राहुल मेजरने मला सांगितलं होतं की सर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी जोपर्यंत इथे शिकायला आहे तोपर्यंत मी स्वतः फुकट शिकवतो, तुम्ही कुठल्याही प्रकारची तिची फिजिकलची फी घेऊ नका. मेजरनी 1 वर्ष एवढं चांगलं सहकार्य केलं की बऱ्याच जणांचं जे ओव्हरवेट होतं वेट कमी झालं, फिजिकलला मार्कही चांगली पडली. तर ते जे तिने मला सहकार्य दिलं होतं मागच्या वर्षी ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीत माणूस बुडतोय त्याला हात देणं गरजेचं असते, त्याला ना वरनं दगड घालून खाली बुडवणं हे गरजेचं नसतं. मग त्या कार्यकाळात तिने मला चांगली सहकार्य केलं. आज तिने कुठल्याही म्हणजे माझ्यापेक्षा मोठे तिने वयानं, पण माझा कुठलाही शब्द तिने आत्तापर्यंत खाली पडून दिला नाही. किंवा रिस्पेक्टच्या बाबतीत म्हटला तर सदैव नुसता एखादा फोन केला किंवा काय, आपलं आजचं घरचं काम सोडून माझ्यासाठी तुम्ही सदैव तत्पर उपस्थित राहिलेत. त्यांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि त्यांचा काय प्रवास तुम्ही सांगतील पुढे आली. नमस्कार, माझं नाव राहुल वाघमारे, मी हातीजचा आहे. माझी स्टोरी सांगायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मी 2 व्यक्तींचा आभार मानतो. मला फुल सपोर्ट आहे, एक माझं सर आणि एक माझी फॅमिली. या 2 गोष्टीमुळे आज जे मला भेटलं यश, त्या यशाचे पूर्णपणे मानकरी सर आहे. आता माझी स्टोरी तुम्हाला याच्यासाठी सांगणार आहे कारण तुम्ही याच्यापासून इन्स्पायर व्हायला पाहिजे. मी 10वी नापास झालतो, 2 वेळा नापास झालतो. 10वी नापास व्हायचं कारण मित्रांच्या संगतीनं 10वी नापास झालो. त्याच्यानंतर पुरं गाव म्हणायचं राहुल्या काय पास होत नाही, राहुल्या काय पास होत नाही, हे असंच बोंबलं फिरणार म्हणत होते. परत हळूहळू भरतीची सवय लागली.
भरती सवय लागल्यानंतर गाव म्हणत होतं ही काय भरती होत नाही, ही काय भरती होत नाही. मी टोटल 16 भरत्या दिल्या. 16 भरत्यात 16व्या भरतीला मी पास झालो. त्याच्या अगोदर मी डॉक्युमेंटमध्ये निघत होतो, हाईटमध्ये निघत होतो. फक्त मनात जिद्द होती की मला भरती व्हायचं आहे. कसं बसं भरती झालो. 12वीला मग 12वीला पण आल्यानंतर सगळं गाव म्हणायचं रावले नापास होते. रावले एकटा पासाला लॉला ऍडमिशन टाकलं. 2 महिने लॉ बघितला. ते म्हटलं आयला आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. म्हटलं सरकारी वकील झाल्याशिवाय काय फायदा नाही. त्यामुळे तिथनं स्किप केलं. परत तिथं ऍडमिशन टाकलं. परत तिथनं भरती होऊन गेलो. आता हे झाला माझ्या भरतीचा प्रवास. आता तिकडून आल्यानंतर मी आलो 2 जानेवारी 25ला मी आलो. 3 जानेवारी 25ला सरांपाशी आलतो, क्लास लावला. सरांनी खूप सहकार्य केलं आणि माझ्यासारख्या 18 वर्ष सर्व्हिस करून विद्यार्थ्याला सरांनी शिकवलं ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. कारण मला काय येत नव्हतं. गणिताची मला भीती वाटत होती, इतिहासाची मला भीती वाटत होती. आणि ज्यावेळेस मी या क्लासला आलो, सरांच्या क्लासला आलो, त्यावेळेस मला असं वाटलं आईला एवढं सोपं आहे. असं जर शिक्षक मला अगोदर भेटला असतं कदाचित मी ह्या पोस्टवर नव्हतो आणि पण कुठल्या पोस्टवर असतो. आणि माझा पूर्ण यशाचा जे मी श्रेय आहे ते रोहित सरचा आणि माझ्या फॅमिलीचं आहे. थँक्यू. भरती व्हायचं खासियत सांगतो. यश कुणाला भेटत असते, आपली नियत साफ पाहिजे. हे सरांचा माझ्यासोबत कॉम्पिटिशन कधीच मित्रासोबत कॉम्पिटिशन करायचं नाही. मित्र काय आहे ते तुम्हाला नंतर समजणार. मित्र काय असते मला चांगलं माहिती आहे. कोणासोबत कॉम्पिटिशन आहे, तुमचं कॉम्पिटिशन फक्त तुमच्यासोबत पाहिजे. तुम्हाला बाकीचीच काही घेणं देणं काही मतलब नाही. ते तुमच्यासंग चांगलं बोलू द्या, वाईट बोलू द्या, त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं. ते तुम्हाला फक्त मागं वाढायचा प्रयत्न करतो. मी इथं बसत होतो, मला गणित येत नव्हती. कधी कधी मी त्याच्या चक्करमध्ये गणित यायला सुरुवात झाली. मला गणित यायला सुरुवात झाली इथंच बसलेले पैकी मला काय पटली माहिती आहे का, 6 वर्ष क्लास करत होते, 2 वर्ष क्लास करत होते. मला वाटतं एक गणित सुटलं म्हणून काही सगळं सुटत नसते. आणि मी त्यांना थँक्यू याच्यासाठी म्हणतो कारण त्यांच्यामुळे मला त्याची प्रेरणा मिळाली आणि मी गणित सोडवायला सुरुवात केली. आणि मला याचं सगळ्यात जास्त अभिमान आहे की सरांनी मला जेवढं टार्गेट सांगितलं होतं तेवढं टार्गेट पुरते मी मार्क मिळवले. मला वास्तवाचाच अभिमान आहे. बस सरांचा जेवढा पण मी म्हणजे जेवढं सरांची आपल्याला सांगितलं होतं त्यांनी की मला एवढं टार्गेट तुमचं आहे, तेवढ्या टार्गेटमध्ये मला मार्क भेटले होते. त्याच्यापेक्षा मला त्याच्या पलीकडे मला काहीच नाही. बस थँक्यू. नमस्कार, माझं नाव सुशांत भोसले. माझं सिलेक्शन आता मुंबई पोलीसला झालेलं आहे. मी सप्टेंबर 2007ला भरती झालेलो आर्मीमध्ये आणि आत्ता फेब्रुवारी 2025 रेडर झालो. आणि सरांना मला वाटतं मी त्यानंतर 2 महिन्यानं एप्रिल मेमध्ये सरांना भेटलो. मी 18 वर्षाचा गॅप होता. 18 वर्षानंतर सर म्हणले स्टार्टिंगला थोडा तुम्हाला प्रॉब्लेम होईल पण नंतर तुमचं सगळं पाक होऊन जाईल. तर 6 महिन्यामध्ये माझी तयारी झाली. स्टार्टिंगला जेव्हा टेस्ट चालू होते त्यावेळेला मला 45 म्हणजे 50 क्रॉस करत नव्हतं. नंतर लास्टला 75, 80, 85 असे मार्क म्हणजे 6 महिन्यामध्ये सरांनी चांगलं माझं म्हणजे चांगली हे करून घेतलं, अभ्यास करून घेतला चांगला. तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढंच एक म्हणजे उद्देश म्हणजे तुम्ही आता आला इथं छत्रपती अकॅडमीमध्ये तर एका जागेला थांबा. दुसऱ्या जागेला म्हणजे कोणाचं ऐकून तिकडं जा तिकडं जा, सगळ्या जागेचं खाल्लं की पोट खराब होतं. एका जागेचं खायचं मग प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे बाकी काय एवढं सांगतो आणि मला सांगतो. मी शशिकांत येडके, राहणार अल्कुडियस. मुंबई पोलीसला सिलेक्शन झालं आहे माझं. आणि अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि क्लासेस विथ सरांची गायडन्स एक फॉलो करून तुम्ही करणं आणि सातत्य ठेवणं, जसं मुर्दे सरांनी सांगितलं, ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि आमच्यासारख्या सैनिकांना ते घरी आणि ह्या सगळ्या गोष्टी टक्कर द्यावी लागते. आल्यानंतर सुद्धा परत येऊन ह्या फ्लोमध्ये येणं एवढं सोपं नाही. ते सगळ्यांचे विचार हे करून त्यातून येऊन तयारी करणं, अति मानसिकता ठेवून टिकवून करणं. मग तुम्ही नवीन जनरेशनचं आहे आणि सरांची एवढी चांगली गायडन्स मिळते तर त्यांचा तुम्ही उपयोग केला पाहिजे आणि कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे. आणि आता ते साहेबांनी सांगितलं असं इलिमिनेशन पद्धत वापरणं आणि त्यानुसार तुम्ही करणं, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपली एक दिशा ठरवणं एवढं सांग. मी पल्लवी भाऊसो पाटील. माझं लग्न 2021ला झालं. मी 2022च्या दिवाळीपासून मी पोलीस भरतीला सुरुवात केलेली. पहिल्यांदा मी 1-2 वर्ष पहिला 6 महिने क्लास करायचं ठरवलेलं. परत मी 6 महिन्याची फी दिली, वर्षभर क्लास केला आणि परत क्लास झाल्यावर मी फक्त लायब्ररी करायची तिथं आपल्या लायब्ररी छत्रपती अभ्यासिकेमध्ये. मग नंतर आम्ही तिकडं घरी सांगलीला जायचं ठरवल्यामुळे आम्ही सांगलीला गेलो.
रनिंग सुरू केलं. बाकी सरांच्या क्लासवर मी ही केलं, लेखी सुधारलेलीच होती. ग्राउंड फक्त करून मग माझं 2-3 वर्ष गेले यामध्ये आणि शेवटी आता सिलेक्शन झालं. आणि सरांनी खूप मार्गदर्शन केलं. लेखी परीक्षेसाठी खूप सहकार्य मिळालं, त्याबद्दल सरांचं मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी विशाल भाऊसो पाटील. मी 2023-24 सरांच्याकडे क्लासला होतो. तसंच मी इथं लायब्ररीला पण येतच होतो, छत्रपती लायब्ररीला. मी येऊन जाऊन करत होतो. माझं गाव सावळच आहे. तसेच मला सरांनी, मी इथं क्लासला होतो, सरांच्या आठवड्यातनं टेस्ट असायच्या. सरांचा मला सरांनी मला सपोर्ट दिला. मी मागल्या भरतीत माझा 9 मार्कांनी रिझल्ट गेलता. त्यावर्षी पण मी 3 वर्ष सलग मुंबईलाच फॉर्म भरतोय. त्यावर्षी माझं मुंबई शहरला सिलेक्शन झालं आणि सरांनी मला फुल सपोर्ट केला. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व सरांनी तुमचा व सरांचा वेळ काढून आम्हाला इथं बोलवलं, याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.